असंच एकदा मन विचारांमध्ये गुंतले होते. त्याच विचारातून बाहेर निघताना मनातून जगण्याची परिभाषा समोर यायला लागली. तर शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केला आणि समजलं की आपला जन्म झाल्यावर इतरांच्या ओठांवर आलेले हसू आणि आपला मृत्यू झाल्यावर इतरांच्या डोळ्यातून येणारं रडू यातील प्रवास म्हणजेच जगणं असतं. मग हेच जगणं नेमकं अर्ध्यातून सोडून जाणाऱ्या लोकांचं प्रमाण का वाढत चाललंय? डिप्रेशनमुळे होणाऱ्या आत्महत्या, असंतुलित जीवनशैलीमुळे येणारे हार्ट अटॅक, सैरावैरा विहरणमुळे होणारे ऍक्सिडेंट, या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी रस्ता दवाखान्याचा दिसू लागतो. ज्योतिषाच्या घरी चक्र वाढू लागतात, मंदिराच्या पायऱ्या गोड वाटू लागतात. मग या सगळ्या गोष्टींची कारणं शोधण्याच्या प्रयत्नात मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटणीमध्ये इयत्ता 7वी शिकणारी मयुरी आनंद लोढे तुम्हा सर्वांसमोर विषय मांडते. जगणे महाग होत आहे, जगणे महाग होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या एका आकडेवारीनुसार तब्बल 1.5 लाखपेक्षा जास्त आत्महत्या एकट्या भारतात 2024 मध्ये झाल्या. हा आकडा पाहून मन स्तब्ध झालं आणि जगणे एवढं महाग का झालं हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. आणि उत्तरात मला दुरावलेली माणसं दिसू लागली. अहो, मातींच्या भिंतीना सिमेंटचा गिलावा आला, परंतु माणुसकीचा ओला मात्र पापून रेडावी तसा उडून गेला. संपूर्ण देश माझा स्वतंत्र झाला खरा, पण आजच्या आधुनिक युगात माणूस मात्र मोबाईल मध्येच लॉक झाला. आणि म्हणूनच बाहेरच्या जगाशी संवाद कमी झाला, आलेल्या आव्हानाला झेलण्याचे सामर्थ्य कमी झाले, मन कमजोर झाली. आव्हानाला झेलण्यापेक्षा आयुष्य संपूर्ण माणसाला सोपं वाटू लागलं आणि यातूनच जगणं मात्र महाग झालं. अहो, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आईच्या हाताच्या भाकरीपेक्षा डॉमिनोचा पिझ्झा गोड वाटू लागला. विनामूल्य पण अमृततुल्य असलेल्या भाकरीपेक्षा 500 रुपये घालून खाल्लेला पिझ्झा जेव्हा हॅपी मुवमेंट असा कॅप्शन वर दिसू लागतो ना, तेव्हा खरंच वाटतं की जगणं महाग झालं आहे. जगणं केवळ यासाठी महाग झालेलं आहे कारण एकूणच गरजा आवश्यकतेनुसार राहिल्या नाही, तर ऐशोआराम म्हणजेच जगणं असा आपल्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे. आणि यातूनच आज गरजा देखील महाग झाल्या आहेत. अन्न पाहिजे तर ते 5 स्टारचं असेल तरच समाधान. वस्त्र पाहिजेत पण ती अंग झाकणारी नव्हे तर ब्रँडेडच्या नावाखाली प्रदर्शन भरवणारी असावीत. एवढेच नव्हे तर निवारा पाहिजे, परंतु त्यात माणसं नको तर महागड्या वस्तू हव्यात. अशा आपल्याच्या गरजा झाल्या आहेत आणि याच गरजा पूर्ण करण्यासाठी वाटू लागतं की परत एकदा जगणं महाग झालं आहे. मग या महागलेल्या जगण्याला परत एकदा परवडणारं आणि आवडणारं कसं बनवावं? अरे, संकटे, अडीअडचणी, ताणतणाव, समस्या या गोष्टी कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. 3 वर्षांपूर्वीची एक घटना आहे. दौंड तालुक्यातील लोणकर या कुटुंबातील स्वप्नील MPSC ची परीक्षा पास झाला होता. निकाल लागून जवळजवळ 2 वर्ष झाली. निकालानंतर मुलाखत असते आणि मुलाखत यशस्वीपणे झाल्यानंतर स्वप्नील अधिकारी होणार होता. घरातील सगळ्या अडीअडचणी संपणार होत्या. स्वप्नीलच्या गरीब आईबापाने स्वप्नीलच्या शिक्षणासाठी आयुष्यभर काबाड कष्ट केले होते. पै पै गोळा करून त्याला लागतील ती पुस्तके, क्लासेस काही कमी पडू दिलं नव्हतं. स्वप्नीलच्या शिक्षणासाठी वेळप्रसंगी खासगी सावकाराकडून कर्ज घेतलं. कर्जाचा डोंगर झाला होता, पण तरीही आई वडिलांच्या मनामध्ये एक आशेचा किरण होता. आपला स्वप्नील अधिकारी झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल, आपल्याला सोन्याचे दिवस येतील हा विश्वास होता. पण स्वप्नीलच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू होतं. इंटरव्ह्यूचा कॉल येत नाही, वय 27 झाले, नातेवाईकही टोचून बोलायला लागले. आई वडिलांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगरही वाढत चालला. या सगळ्या गोष्टींचा प्रचंड तणाव स्वप्नीलवर आला होता. स्वप्नील खूपच डिप्रेशन मध्ये गेला आणि एक दिवस कसला विचार न करता त्याने स्वतःला संपवून टाकलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. आई बापांच्या स्वप्नांची, आयुष्यभर केलेल्या काबाड कष्टाची एका क्षणात रांगोळी झाली. कोण काळजी घेणार आहे त्या म्हाताऱ्या आई बापांची याचा विचार का नाही केलाच तो स्वप्नील दादा. मनात एक प्रश्न निर्माण होतो, जगणं एवढं महाग झालंय का? अरे, थोड्या मोठ्यांची चरित्र वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांना नावाचा, फुले नावाचा, आंबेडकरांना नावाचा, सावित्रीबाई नावाचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना नावाचा. त्यांना अडीअडचणी नव्हत्या का? पण तरीही त्यांनी आभाळ एवढं उत्तुंग कर्तृत्व उभं केलंच ना. गणित शिकत असताना त्रिकोण, चौकोन, काटकोन, लघुकोन, विशालकोन हे सगळे कोण शिकवले जातात, पण आनंदी जीवन जगण्यासाठी उपयोगी असणारा सकारात्मक दृष्टिकोन मात्र शिकवला जात नाही. आणि आज तोच सकारात्मक दृष्टिकोन शिकवण्याची गरज आहे, ज्याच्या मदतीने येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ऊर्जा आपल्याला मिळेल. आणि हा सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आयुष्य थोडंसं ऑफलाईन करावं लागेल, पुस्तकांसोबत थोडासा संवाद वाढवावा लागेल. माय लाईफ लाईन म्हणून आई वडिलांचा फोटो स्टेटसला लावण्यापेक्षा त्यांची आणि तुमची लाईफ वाढावी म्हणून त्यांच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करावा लागेल. सोफ्यावर बसून नुसता वर्ल्ड कप बघण्यापेक्षा आपण कधीतरी मैदानात उतरायला पाहिजे आणि यातूनच मागलेलं जीवन परत एकदा परवडणारं आणि आवडणारं होईल अशी आशा व्यक्त करत मी तुमची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय सावित्री.